नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषिकन्या शुभांगी देवप्पा हराळे। आज आपण जैविक नत्र स्थिरीकरण योजना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या अंतर्गत रायझोबियम या जैविक खताचे विविध फायदे व वापरण्याच्या पद्धती जाणून घेऊया। रायझोबियम हा एक नत्र स्थिरीकरण करणारा जीवाणू आहे। हा एक विशिष्ट जीवाणू आहे जो मातीमध्ये पिकांशी संलग्न असतो। रायझोबियम हा जीवाणू सहयोगी पद्धतीने शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतो। रायझोबियम जीवाणूच्या सहजीवी गुणधर्मामुळे आपण प्रत्येक शेंगवर्गीय पिकांसाठी एका विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम जीवाणूंचा वापर करतो। त्यामध्ये एकूण 7 गटांचा समावेश होतो। तरी शेतकऱ्यांनी विविध शेंगवर्गीय पिकांसाठी त्या गटातील विशिष्ट प्रकारच्या जैविक खतांचा वापर करावा। म्हणूनच रायझोबियम सिसिरी हा जीवाणू हरभरा या पिकासाठी वापरावा। तसेच रायझोबियम जापोनिकम हा जीवाणू सोयाबीन पिकासाठी वापरावा, जेणेकरून नत्र स्थिरीकरण होण्यास मदत होईल। तसेच शेतकऱ्यांनी देशी हरभरा व काबुली हरभरा या वाणांसाठी याचा वापर करावा। या जैविक खतांचा वापर बीज प्रक्रियेद्वारे करावा। तसेच बीज प्रक्रिया करते वेळेस गुळाचा वापर करावा, जेणेकरून जीवाणू सर्व बियांना समान प्रमाणात संलग्न असतील। रायझोबियममुळे जमिनीचा कस टिकून राहतो, तसेच जमिनीतील नायट्रोजनची पातळीही सुधारते। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला जैविक खतांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत जैविक नत्र स्थिरीकरण योजनेस नक्कीच भेट द्यावी। धन्यवाद।